श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, 16 फेब्रुवारी 2026 वार सोमवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की आज सायंकाळी 5:33 अमावस्येचा प्रारंभ कालावधी हा सुरू झालेला आहे. उद्या संध्याकाळी 5:30 ही अमावस्या असणार आहे. खरं तर अमावस्या तिथी ही उदय तिथीनुसार उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहीत धरली जाते. आज संध्याकाळी सुरू झालेली अमावस्या आज रात्रीपासून उद्या रात्रीपर्यंत तुम्हाला उपाय करण्यासाठी गृहीत धरायची आहे. खरं तर अमावस्या तिथी ही शत्रुबाधा दूर करण्यासाठी, नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी, कामात येणारं अपयश संपवण्यासाठी, आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात बरकत आणण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. बघा, लक्ष्मी पूजन जे आहे हे आपण अमावस्येला करतो, कारण अमावस्या तिथी ही लक्ष्मी प्राप्तीसाठी समर्पित आहे. बरेच लोक अमावस्या म्हणजे चुकीचा दिवस किंवा अमावस्या म्हणजे खूप वाईट असं काहीतरी म्हणतात, पण अमावस्या ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा तेवढीच प्रभावी तिथी मानली जाते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येचे अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. आज रात्री किंवा उद्या रात्री तुम्हाला जसं जमेल तसं या काही वस्तू सांगते, त्या फक्त तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत. अमावस्येपासून या वस्तू तुम्ही तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवल्या तर कायम तुमच्याकडे बरकत राहील. व्यवसाय असेल तर त्यात यश मिळत राहील, नोकरी असेल त्यामध्ये प्रगती होत राहील, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. लक्ष्मी कायम तुमच्याकडे प्रसन्न राहील. नजरबाधा लागत असेल, कुणीतरी पीडा करत असेल, कुणी तंत्रमंत्र करत असेल, अशा सगळ्या वाईट शक्तींचा या वस्तूंमुळे तुमच्या आयुष्यातून कायमचा नाश होत राहील. आता मी सगळ्यात पहिली वस्तू तुम्हाला सांगणार आहे शत्रुबाधा, नकारात्मकता, नजरबाधा आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी. बघा, आज नाही तर उद्या रात्री दोघांपैकी कुठल्याही एका दिवशी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये हिरवं पिवळं लिंबू असतं. छान एक लिंबू घ्या, ते स्वच्छ पाण्याने धुवा. जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे ते स्वच्छ असावं, कुठेही डागाळलेलं किंवा कुठेही त्याला नखं लावलेली नसावी. आता या लिंबाच्या वरती तुम्हाला काळ्या रंगाच्या पेनाने, काळ्या रंगाचा स्केच पेन, मार्कर, बॉल किंवा साधा पेन असेल चालेल, कोळसा असेल तरी चालेल, फक्त त्याने तुम्हाला त्या लिंबाच्या वरती ओम असं लिहायचं आहे. ओम, प्रत्येकाला ओम काढता येतो. तुम्हाला फक्त त्या लिंबाच्या वरती ओम असं काढायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे. आपला हा जो उजवा हात आहे, या उजव्या हातामध्ये हे लिंबू घ्यायचं आहे. हाताच्या मुठीत ते बंद करायचं आहे. तुमची जी काही बाधा, जो काही तुम्हाला त्रास आहे, जी निगेटिव्हिटी तुम्हाला त्रास देत आहे, जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, ते सगळं त्या लिंबात सांगायचं की माझ्या घरातला किंवा माझ्या शेजारचा हा व्यक्ती मला त्रास देतो, त्या व्यक्तीपासून मला मुक्तता हवी आहे, किंवा माझ्या आयुष्यात ही मला बाधा आहे, आजारपण आहे, यातून मला मुक्ती हवी आहे, सतत कामात अपयश येत आहे, यातून मला मुक्ती हवी आहे, किंवा सतत माझ्या आयुष्यात कुणीतरी मला काहीतरी तांत्रिक मंत्रिक करत आहे, त्यातून मला मुक्ती हवी आहे. जे हवं असेल ते लिंबामध्ये सांगायचं आहे आणि हे लिंबू स्वतःवरून 7 वेळा उतरतं घ्यायचं आहे. मुलांसाठी करताय, मुलांवरून उतरवा. पतीसाठी करताय, पतीवरून उतरवा. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीवरून 7 वेळा लिंबू उतरतं घ्यायचं आणि शेवटी हे लिंबू आपल्या उष्टखाली किंवा जिथे तुम्ही झोपताय तिथे जवळ ठेवायचं. समजा मुलांसाठी करताय तर ते मुलांच्या बेडखाली असावं. तुम्ही जर तुमच्या घरातल्या अन्य सदस्यांसाठी करताय, पतीसाठी करताय, पत्नीसाठी करताय, सासूसाठी, सुनेसाठी, ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीच्या उशीखाली त्याला ठेवायला सांगायचं. संपूर्ण रात्रभर हे लिंबू तसंच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी, म्हणजे समजा आज ठेवलं आहे तर उद्याच्या दिवशी, उद्या तुम्ही ठेवलेलं आहे म्हणजे मंगळवारी ठेवलेलं आहे तर मग परवाच्या दिवशी, बुधवारच्या दिवशी तुम्हाला हे लिंबू उशी घालून काढायचं आहे. अंधारातच, जेव्हा अंधार असेल, रात्रीचा अंधार असेल, त्या अंधारामध्ये हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि घराच्या बाहेर हे लिंबू फेकून द्यायचं, टाकून द्यायचं. कट करायचं नाही, काय नाही, फक्त टाकून द्यायचं. घरात येण्यापूर्वी थोडंसं घराबाहेर पाणी ठेवा, हातावर पायावर थोडंसं पाणी घ्या. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटेल. त्या काही तासांमध्येच तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी येईल. जी काही नकारात्मकता, बाधा तुम्हाला सतत लागत होती ती पूर्णतः नष्ट होईल. दुसरी वस्तू मी तुम्हाला सांगते, वाईट शक्तींचाच नाश करण्यासाठी बऱ्याच वेळा सतत
आपल्याला कुणीतरी नजर लावते, कामात अडथळे आणते. अशा सगळ्या समस्या दूर करण्यासाठी अमावस्येला तुम्हाला 7 बिबवे घ्यायचे आहेत. कुणी त्याला बिबोटा म्हणतं, कुणी बिबवा म्हणतं. आता हा बिबवा फक्त 2 रुपयाला कुठल्याही दुकानामध्ये मिळेल. म्हणजे जिथे सामान भेटतं बघा पूजेचं वगैरे त्यांच्याकडे मिळेल. त्यांना फक्त सांगा की आम्हाला बिबोटे द्या. 7 बिबवे घ्यायचे आहेत. काळ्या रंगाच्या वस्त्रात किंवा काळ्या रंगाच्या कागदामध्ये 7 बिबवे ठेवायचे आहेत. त्यामध्ये 7 काळा मिरी ठेवायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला 7 चिमूटभर काळं मीठ नाही तर सफेद मीठ तुम्हाला ठेवायचं आहे आणि 7 फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत. सगळं साहित्य त्या पोटलीमध्ये घट्ट बांधायचं आहे आणि तयार केलेली ही पोटली तुम्हाला अमावस्या तिथीपासून तुमच्या जवळ ठेवायची आहे. तुम्ही कितीही दिवस ठेवा, महिना ठेवा किंवा वर्षभर ठेवा, तुमच्यावर आहे. जोपर्यंत ही पोटली अमावस्येपासून तुम्ही तुमच्या सोबत ठेवताय तोपर्यंत कुठलीही नकारात्मकता, नकारात्मक शक्ती, बाधा तुम्हाला त्रास देणार नाही किंवा तुमच्या अवतीभोवतीसुद्धा फिरणार नाही. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. प्रत्येकाच्या घरात नारळ किंवा प्रत्येकाच्या आजूबाजूला दुकान असेल तिथे नारळ असतो. एक छान पाणी असणारा, सालं असणारा एक नारळ घ्यायचा आहे. नारळ स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचा आहे. नारळावर खूप सालं असेल तर थोडी काढायची आहेत. नारळाच्या वरती एक कापराची वडी ठेवायची आहे. कापूर पेटवायचा आहे. कापूर पेटेल तसं त्यामध्ये पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे. ज्या व्यक्तीला त्रास होत आहे त्या व्यक्तीवरून हा नारळ, ज्याला आपण कर्पूर होम म्हणतो, हा कर्पूर होम त्या व्यक्तीवरून करायचा आहे, उतरवायचा आहे. 7 वेळा हा नारळ त्या व्यक्तीवरून उतरवा. घरामध्ये खूप भांडणं होतात, कलह होतात, घरात खूप त्रास होतोय, तर हा कर्पूर होम केलेला नारळ घरातल्या 4 कोपऱ्यांना छानपैकी फिरवा. त्यानंतर हा जो नारळ आहे, हा नारळ जिथे तुम्ही झोपताय किंवा तुमच्या घरातला करता कमावता व्यक्ती आहे किंवा घरातला अन्य आजारी व्यक्ती आहे, ज्याला खूप त्रास होत आहे असा व्यक्ती आहे, तर तो जिथे झोपतोय त्याच्या आसपास रात्रभर हा नारळ ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जा आणि हा नारळ घराच्या बाहेर फोडा आणि फोडून फेकून द्या. दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता. जसा नारळ रात्रभर त्याच्यासोबत ठेवाल आणि दुसऱ्या दिवशी जसा नारळ घराच्या बाहेर फोडाल, फेकून द्याल, तुम्हाला सांगते त्या व्यक्तीला लागलेली बाधा किंवा जो काहीही त्रास असेल सगळंच्या सगळं संपून जाईल. चौथी वस्तू तुम्हाला सांगते बघा. अमावस्या तिथीला जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा एक लोखंडाची फक्त वस्तू घ्या. कुठलंही खिळाचूक काही चालेल, एक लोखंडाची वस्तू घ्या आणि ती आपल्या उशीखाली ठेवा. मुलं असतील, तुमची मुलं किरकिर करत असतील, पतीला झोप लागत नसेल तर तुमच्या पतीच्या उशीखाली ठेवा. लोखंडाची वस्तू अमावस्या तिथीपासून जर तुम्ही उशीखाली ठेवली तर किरकिर, चिडचिड कमी होते, स्वप्नदोष दूर होतो. कितीही काही वाईट शक्तींचा त्रास असेल तर तो सुद्धा नष्ट होऊन जातो. बघा, खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता यापैकी एक जरी जवळ ठेवली तरीही चालेल. शक्य असेल तर सगळे उपाय करा, पण कमीत कमी 1-2 उपाय करण्याचा तरी नक्की प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.